मी पत्रकार परिषद त्यांची पूर्णपणे ऐकली नाही, परंतु आमदार रोहित पवार साहेबांनी पहिल्या दिवशीपासूनची हीच भूमिका मांडलेली आहे की दादांचा घातपात झालेला आहे. परंतु त्याची चौकशी जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्याच्यावर बोलणं उचित होणार नाही. कारण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, संबंधित खात्याचे मंत्री मोहोळ साहेब असतील यांनी लागली चौकशीचे आदेश दिलेले आहे आणि उच्च पातळीवरून चौकशी निश्चितपणे होते आहे. रोहित पवार साहेब हे त्यांच्या नात्यातले आहेत, त्यांच्या घरातले आहेत, त्यांच्यामुळे त्यांच्या भावना ते असू शकतात. परंतु जे काय सत्य असेल ते बाहेर येईल. परंतु काही असेल तरी दादा वापस येणार नाही. दादांच्या जाण्यामुळे जी महाराष्ट्रावर शोककळा पसरली, आमच्यासारखे लाखो कार्यकर्ते उघड्यावर पडले.